काय म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. लख लख चंदेरी सोनेरी न्यारी दुनिया. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी राकेश गाडी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन एका व्हिडिओत. आज चाललोय मी वाशीपर्यंत जाऊचा. पाम बीच रोड वरून चाललंय, तो रोड पण बघा. तर चला, आपली जर्नी सुरू झाली पाम बीचच्या दिशेने. ह्या आमचा बेलापूरचा ब्रँडेड मार्केट आहे बघा. ब्रँडेड तुमका ब्रँडेड दिसत, सगळा ब्रँडेड बघा. आणि उजवीकडे दिसत बघा तुमका ह्या आपला सामान्यांचा मार्केट. बाकी इकडे सगळं ह्यो एरिया सगळं जरा हायफाय आहे. आणि ऐसून चालू झालो आपलं पाम बीच रोड. या रोडला स्पीड लिमिट आहे 60ची. रस्तो बऱ्यापैकी चांगला आणि त्याच्यामुळं गाडी पळूक वगैरे ना. ही बघा PUC ची गाडी उभी आहे. ही गाडी ना मी जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा तेव्हा हेच असता. गेम असो, पाऊस असो, थंडी असो, काय माहिती घरात जोक तरी जाता का की ह्याच घर आहे त्याचा. बघूच तेव्हा हेच गाडी उभी करून ठेवलेली आहे. पाम बीच रोडचं ना अजून एक प्रॉब्लेम म्हणजे काय आता, सिग्नल भरपूर म्हणजे भरपूर बघा. ह्यो आता मी तेसून निघाल्यापासून ना मोठ्या मेन सिग्नल रोड सोडल्यापासून ह्यो दुसरं सिग्नल आहे मागा लागलेलं. सिग्नल आहेत भरपूर, बाकी तसं ट्रॅफिक नाही. म्हणजे मुंबईच्या मनात बघलास ना तर ट्रॅफिक नाही, गाडी मस्तपैकी पळूक मिळतात. आणि वाशी त्या रोडने येण्यापेक्षा ना वाशीवर ना इकडे ह्यो रोड बरेच लोक प्रिफर करतात. मस्त रोड आहे बघा, तुमका दिसत येतात कशी जाते ते बघा. प्याटकाईत गाडी हो. आणि इकडे ना फ्लेमिंगो पक्षी येतात या इकडे, ते तुमका दाखवेन नंतर मी बघा पुढे व्हिडिओत. हे बघा एक सिग्नल इलो परत. मुंबईत जसे बॅकरोड बनवलेले आहेत मालाड गोरेगाव साईडला, तसं हे बॅकरोड आहे नवी मुंबईचं. वॉकिंग साठी नाही, वॉकिंग साठी नवी मुंबईत ठिकठिकाणी म्हणजे प्रत्येक एरियात ना तुमका जॉगिंग ट्रॅक वगैरे सगळं नवी मुंबईत ऑलरेडी केलेलाच आहे. म्हणजे जवळजवळ म्हणजे बिल्डिंगचा तरी भाग असा थंय आजूबाजू तरी तुमका ते सुविधा होत प्रत्येक एरियात होत. असा नाही की काही नाही. पण हे असं रोड आहे ना की इकडे तुम्ही फेरफटको रात्री जेवल्यानंतर, आता सॅटर्डे बिटरडे असतात ना तर मुंबईतली लोक जास्त करून असे फिरतीक वगैरे बाहेर पडतात. आणि हे बघा ते फ्लेमिंगो ह्या बाजू येतात. फ्लेमिंगो ना हे येतात ते जवळजवळ मला वाटतं इराण, अफगाणिस्तान, गुजरात बऱ्याच ठिकाणावर नाही, 5-6 ठिकाणावर ना हे फ्लेमिंगो येतात. आणि भरपूर येतात. म्हणजे या ठिकाण असा होता ना, पिंक असतात ना ते, त्यामुळे ह्या ठिकाण असा होता की हे सगळ्यात तुमका पिंक मध्ये दिसत. आणि भरपूर लोक पण मग कसून ना कसून बघू घेतात, गर्दी पण असता. तर ते डिसेंबरच्या आसपास येतात. डिसेंबर पासून असे वगैरे येतात, डिसेंबर जानेवारी. काकांची फणी बघा कशी बाहेर पडली. बघतोय त्यांका आवाज देते ना, ऐकक नाही झालो. सिग्नल सुटलो त्याच्यामुळे ते धांदली देत की जाऊचा. मुंबईत सिग्नल सुटलो ना सगळ्यात पहिली गाई असतात टू व्हीलर वाल्यांका. कसे वाट मिळत तैसून गडबडत धडपडत काढणार गाडी आणि फटाफट निघायला बघणार बाहेर. सिग्नल सुटलो की तुमका पाठसून पण नसते हॉर्न असे वाटते की तुम्ही काहीतरी पापच केला, अशी पाठी लागल्यासारखी असते. आता तलावाच्या त्या मागे आज घेऊन जाणार आहे. मोर बनवले नाही बघलास. आणि बघा येतात ते वगैरे त्या अपोजिट साईडला. आता सगळं लिहिलं एवढ्या लांब ते पक्षी येतात म्हणजे विचार करा तुम्ही कैसून येतात ते. मोराक बघलास ना कसं पिंग बनवले. आणि मी इलं त्या जागेवर ह्यो सायकल ट्रॅक
आणि ह्या इकडे हा तलाव. काय सांगा तुमका, उतारलंय बघलंय तर हे काम चालू हा. माझीच फसगत झालेली आहे. बघा प्लॅनिंग बघा नवी मुंबईचा. इकडे रोड ह्या असं तुमका प्रत्येक ठिकाणी दिसत हा नवी मुंबईत. फुटपाथ वगैरे सगळं व्यवस्थित असतं इकडे. कसं भारी आहे बघा. यांच्याकडे प्लॅनिंग आहे ना, ती मुंबईत पण झाली असती, पण मुंबईत कसं काय तेव्हा जसा व्हाईत गेला तसा वसत गेला शहर, असं झालं. इकडे काय आरामात त्यांका वेळ मिळालो आणि ह्या करू केला. शांतता काय ती बघा, कारण काय माहितीये काम चालू असल्यामुळे आता माका दाखूक काय मिळतं या माका माहिती नाही. बघूया आपलं, जाऊया एवढं इलंय तर बघूया. काळोख पण आला, लाईटी पण काढल्या नाही वाटत. एक दोन पुढे हा भरपूर एक स्पॉट दिसलो म्हटलं ऐसून तुमका दाखवूया. चंद्र काय दिसता बघा. उद्या पौर्णिमा, पूनम का चांद. ह्यो एक स्पॉट ऐसून म्हटलं दाखवूया तुमका, कारण पुढे अजून जाऊचा पण जास्त पुढे जाऊ गावत नाही बघा. या पुढे तिकडे जा जुईनगर आणि नेरुळा सगळं वाटत. हा बघा किती भारी वाटत बघा, मस्त इथून. लाख लाख चंदेरी तिजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योतिया. पाठी बघा मस्त वाटत, भारी वाटत की नाही सांगा. चला जेवढा दाखवू जमला तेवढा दाखवलंय, कारण काम चालू आहे. माझंच पोपट झालं जा दाखवू हिशोबाने लिहिलंय तर जास्त काय दाखवूक मिळाला नाही, कारण काम पण चालू आणि लोक हत पण किरकोळ. जॉगिंग ट्रॅक असल्यामुळे ना फिरणारी लोक येतात आहे. फिरणारी म्हणजे अशी फिराक येणारे ना, जॉगिंग बिगिंग करणारे लोक येतात. आणि झालं असं काम चालू असल्यामुळं जरासा मन नाराज झाला. सगळ्यात दाखवता येईल नाही, कारण तलाव भरपूर आहे पुढे मोठा, आणि एक राऊंड मारलाच ना तुम्ही तरी दुसऱ्या राऊंडाची हिंमत नाही करत, एवढा मोठा राऊंड आता. तर चला बघूया, भेटाया दुसऱ्या खायच्या तरी लोकेशन गेलंय तर मग दाखवते. आणि डिसेंबर मध्ये फ्लेमिंगो येतील ना, मग तेव्हा तुमका दाखवते फ्लेमिंगो एकदा. बघा किती लोक पण भरपूर असतात, मस्त असतात. समोर हे बघा सरकारने ह्या ना सायकलिंग कडे लोकांका प्रवृत्त करण्यासाठी ह्या बनवलेले. हे तुमका रात्र असल्यामुळे नीटशे दिसत नसते, लोखंडापासून बनवलेले ते सगळे. गाडी वगैरे म्हणजे प्रदूषण रोखण्यासाठी लोकांची हेल्थ पण तिने सुधारत ह्या हिशोबाने त्यांनी एक देखाव तयार करून लोकांका एक मेसेज द्यायचा प्रयत्न केल्याने. आणि ही आपली नवी मुंबई महानगरपालिका. बघूया हायवेवरनं ना खाली उतरलोय, म्हटलं दाखवूया तुमका जवळ महानगरपालिका. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. हे बघा मस्त बांधले नाही बिल्डिंग, लांबसून वगैरे ना बघू भारी वाटतं. एकदम लांब काहीतरी असेल ना तर एकदम त्याचं असं वरचं जो हे केल्याने कमान वगैरे कळसासारखे बांधल्याने आता खतरनाक वाटतं. आणि लाइटिंग पण त्यामुळे शोभतं, कारण काची येत ना ते पूर्ण. तो गेट होतो नॉर्मली लोकांका आतमध्ये जाण्या वगैरे साठी, आणि हे मला वाटतं एक्झिट ही गाडी वगैरे येताना भरपूर दिसतात, मस्त दिसताना भारी वाटतं बघा. आता ट्रॅफिक वगैरे काय नाही हा, पण सिग्नल लागलो. सिग्नल लय मोठं असतं. या सिग्नलला जवळजवळ माझ्याकडे 3 मिनिटाचं सिग्नल आहे. 3 मिनिटाचं सिग्नल आहे आणि लय त्याच्यामुळे ट्रॅफिक होता इकडे, आणि त्याचाच आता चला परतीला हायवे तर बघूया.
अजून काय आता पुढे काय बेलापूर अजून आता घराकडे जाऊ जेव्हा काय दाखवण्याचा काय हा नाही. तो पूल उड्डाण पूल जो इकडे पळसपेनाका गेलो उजवीकडे आणि इकडे आपल्या मुंबईवर नाही येणार विषय. समोर बेलापूर हे बघा कसे पुढे जाऊन उभे राहिले आहेत. हे बघा त्यांका वाटतं आता तुमका खाली दिसत बघा ती म्हणजे काढलेली लोकांना म्हणजे त्यांच्याकडे तो चुनो जास्त उरलेलो तो त्यांनी नक्षी काढल्यासारखे कसे उभे राहिलेत बघा. जाऊन ते काय बोलायचं लोकांना बोलण्यासारखे नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट.